या राजकीय बातमीनंतर आता बातमी दिवा स्टेशनवरील आंदोलनासंदर्भामध्ये। दिवा रेल्वे स्टेशनवर आंदोलन करण्यात आलेले आहे। दिवा सीएसएमटी ट्रेन सुरू कराव्यात आणि कोकणामध्ये जाणाऱ्या गाड्यांना दिव्यात थांबा द्यावा यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांनी हाताला काळ्या फिती लावून एल्गार पुकारलाय। दिवा सीएसएमटी रेल्वे लवकर सुरू न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सुद्धा यावेळी आंदोलकांनी दिला। आम्ही गेली अनेक वर्षापासून दिव्यावरून दिवा सीएसटी लोकल सेवा सुरू व्हावी ही रेल्वेकडे मागणी करतोय, परंतु रेल्वे याच्याकडे कानाडोळा करते। आमच्या बऱ्याचशा प्रवाशांना अगदी लटकत प्रवास करावा लागतो आणि त्याच्यामुळेच बऱ्याचशा प्रवाशांचा जीव देखील जातोय आणि अनेक प्रवाशांना खाली तत्काळ उभं राहावं लागतं। त्याच्यामुळे त्यांना कामाच्या ठिकाणी लेटमार्क पडणं सगळ्या गोष्टी आल्या। या मागणीकडे रेल्वे अजूनही लक्ष देत नाही। रेल्वे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही हे काळ्या फीत लावून प्रवास करणार हे आंदोलन छेडलेलं आहे। आमची अशी मागणी आहे की रेल्वेचा जे ब्रिज जो राहिलेला आहे तो पूर्ण जर झाला तर कम्प्लिटली फाटक हे बंद होईल। जी थोडीफार लोक जी खालती जात आहेत त्यांच्यावरती पण निर्बंध लावला जाईल। अशा प्रकारे म्हणजे पहिला रोड ओव्हर ब्रिज हा झाला पाहिजे। बाकी योग्य प्रमाणात सगळ्या गोष्टी खासदार साहेब आणि दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या मार्फत करत आलेले आहेत। दिवा रेल्वे स्थानकावर आपण पाहतोय या सर्व नागरिकांनी आंदोलन छेडलेलं आहे। दिवा सीएसएमटी रेल्वे सुरू करण्याची मागणी यावेळी सर्व आंदोलकांनी केली।